तुला करीतो वंदना देवगौरी चरण तुला करीतो वंदना देवगौरी चरण तुझे ध्यान लागो मला तुझे ध्यान लागो मला हे पार्वती नंदना तुझी कीर्ती जगावरती खाती भक्त हे गुणगान भक्त हे भेटीला तुझ्या लागती आता जगदाता देवा यावे रणाला भक्ती मिळवते तुझवाचे मनाला तुम्ही दाता जगदाता देवा यावे रणाला गोड भक्ती मिळवते तुझवाचे मनाला गुण करावी देवा गुण करावी देवा तू मानो मावशीचं मला बघायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जोडून भक्ती भावाने करीतो ही आरती धूप कापूर दूर
मधुरवाणी मंजुळानी हसू गालावरी मधुरवाणी मंजुळानी हसू गालावरी देवा देवा तू नाचत गाजत यावे कालावरी कसा बसला बाबांचा मगाशी आता खाला तरी आता
ब्रह्माचा पुत्र नारद कळीचे नाही ओ साधन ब्रह्माचा पुत्र नारद कळीचे नाही ओ साधन ब्रह्माचा पुत्र नारद कळीचे नाही ओ साधन या देहाला नारद मुनी म्हणतात तीन काळ सप्तपाचा भ्रमण करत असताना आज कित्येक दिवस झाले काही मग मला पाहायला मिळाले नारायण नारायण हो आले लक्षात बदला नदीचा राजा प्रशे त्याचा पुत्र कंस हा फार उन्मत्त झालेला त्याच्या नगरामध्ये जाऊन त्याचेच कान भरून काही मौज माझा पाहायला मिळते का नारायण या नारद मुनी या मथुरा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे नारद मुनी आज कसं काय येणं केलं? पंचमोज खाली कोण कोण मारणार आहे मला कोण मारणार आहे मला दाखव मला दाखव म्हणजे तुझा मामा आहे. झाडे पडली येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय धरो आम्हानी वेड्या बाळका नको गर्व धरो आम्हानी वेड्या बाळका Rama
कंस राजा सावंत रवी किरणांची रवी किरणांची साऊल सांगे उगवला दिनकरा सलाओ उजळा भास्करा सलाओ उजळा भास्करा राम प्रहरी सुगंधित वारा अथांग सागर नाद किनारा रवी किरणांचे साऊल सांगे उगवला दिनकरा सलाओ ओजुया भास्करा सलाओ ओजुया भास्करा स्वागत करूया शरण दयाला चला चला ओ गेला भास्करा चला ओ गेला भास्करा राम प्रहरी सुगंधित वारा अथांग सागर नाद किनारा रवी किरणांचे साऊल सांगे उगवला दिनकरा सलाओ ओजुया भास्करा सलाओ ओजुया भास्करा Hey,
भगवान दृष्टांचा नाश आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी या पृथ्वी तलावर भगवंताने अवतार घेतला तोच मी श्री कृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. जय श्री कृष्ण भगवान दृष्टांचा नाश आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी या पृथ्वी तलावर भगवंताने अवतार घेतला तोच मी श्री कृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. आज गुरुवार आणि मथुरेचा बाजार 16 शस्त्र गवळणी थाट करून दोरीवर देहादूरचे माठ घेऊन मथुरेला निघाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता आपले जोडीदारचे पेंदा सुदामाला सांगितले पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. बोला देवप्पा. आलो देवप्पा. पेंद सुदामा नावान पेंद सुदामा नावान हाक मारली देवान हाक मारली देवान हाक मारली देवान सुदामा नावान पेंद सुदामा नावान हाक मारली देवान मारली देवान हाक मारली देवान देवाच्या भेटी
मारली? अरे पेंड्या, अरे सुदामा, तुम्हाला बोलवण्याचे कारण म्हणजे 16 शस्त्र गवळणी टाटमाट करून डोईवर देहाचे माठ घेऊन मथुरेला निघाले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. ही कामगिरी तुम्हा दोघांवर मी सोपवत आहे. कशी आज्ञा देव बाप्पा? येतोच. यावे देव बाप्पा. काय गे हिरा? काय करताना? अगं आपण थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललोय खरे, पण मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता का बाया, आता कसं करायचं? शिवची पटी मावशी आहे, तिला हात करून बघ ना. अगं दे मग आवाज. अगं तिचं आणि माझं कालच आड्यावरती भांडण झालंय बघ. अगं काय सांगू तुला, काल मी आणि ती आड्यावर भांडी घासायला गेलो होतो बघ, पण तिने माझा भांड्याचा सापळा घेऊन ढवामध्ये फेकून दिला. अगं ती म्हातारी तशी आहे बघ. अगं ज्याचं त्याचं घेते आणि त्या ढवात टाकून देते बघ. अगं जे काय भेटेल ते. बरोबर ठीक आहे, मीच आवाज देते बघ. अगं मावशी ग मावशी, अगं मावशी ग मावशी. अगं बाई जरा मोठ्याने हाक मार, नाही तर बसले असत त्या कोपऱ्यात म्हातारीला घेऊन. तुम्ही दोघींनी पण शांत राहा, मी हाक मारून बघते बघ. अगं मावशी ग मावशी. अगं बाई तुला पोचत नाही बघ. अगं काय, अगं आवाज. मी काय ते दुसरंच समजलेले. अगं मी मारून बघते बघ. हा दे बघ. अगं मावशी ग मावशी, अगं मावशी ग मावशी. काय ग काय? अगं इथं पोचला बघ. अगं इथं पोचणारच. अगं बाई पोचणारच ना, आहे बघ कशी खाता बी त्या घरात.
येते बाई आले मी जोराने करते मी वेणी फणी इकडून येणार आहे मागून येते बाई आले मी जोराने करते मी वेणी फणी कशामुळे एवढी दमली? काय सांगू तुला, माझे 8 पोरं. अगं माझी 8 पोरं. हो तर 8 पोरं. माझ्या म्हाताऱ्याला काही कामच नव्हती. माझ्या म्हाताऱ्याला काही काम नव्हती, तुला तू होती. काय सांगू तुला, मी कामावरून यायचे आणि घरी झोपायचे, मला काय माहितीच नाही. अगं अशी कशी झोपायचीस, काय भांग बिंग पियाचीस की काय चावट कुठली? अगं मावशी मग तू पण मग. अगं काय ते, अगं जे सगळं संसारी बायका बोलतात ते. अगं काय ते सांग तरी. अगं मी हाय म्हणून टिकले, नाही तर कोण टिकणार यांच्याजवळ? पण त्याच्या आधी मला एक पोरगा बघा. अगं तसं नाही, घरातून निघाले होते, तेवढ्यात माझा मी घरातून निघालेच होते, तेवढ्यात माझा म्हातारा म्हणतो मला एक पोरगा बघा, त्याची गुडघ्याला बाशिंग लावूनच उभी आहे. आता कशाला पाहिजे तुला पोरगा? काय सांगू, त्याची पोरगा गुडघ्याला बाशिंग लावूनच उभे आहे. म्हणजे तो सारखा दररोज मला सांगतो. अगं पण आजकालच्या पोरींचे पण नखरे कमी नाही बघ. हो ते तर आहेच ग. आजकालच्या पोरींना मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे, आणि आई वडिलांसोबत राहायला नको. अगं मावशी, तुझं ते पण बरोबर आहे. आजकालच्या पोरींच्या वडिलांना ते 50 वर्षामध्ये कमवायला लागलं. ते आजकालच्या पोरींना 25 वर्षाच्या मुलाकडून अपेक्षा आहेत बघ. ते तर आहेच ग, ते जाऊ दे. हो भाऊ, तुमच्याकडे पण पोरगा आहे का? आहे का हो?
अगं मावशी आता आपण मथुरा जायला हवंय बघ. मथुरेला जायला हवंय खरं. आता आपण मथुरेला जातोय खरं, पण घेतलं काय कोणी काही सांगितलंच नाही. अगं मावशी पण त्याच्या अगोदर ही रुसली आहे त्याचं काय करणार आपण? हा, मी पण कधीपासून मथुरा का बाई एवढी रुसलेली? ते आता तिलाच विचार काय रुसली आहे ती. का गं बाई, तू काय एवढी फुगून बसलेली? अगं बाई तू माझ्या आडावरती तो साबण फेकून दिलास तो आधी पहिला घेऊन दे. त्याच्या साबणावरून कोणी वाटतं काय? हा वाटतं मला तर बाई माझं साबण पाहिजेच बरोबर. अगं आणला होता पण सांडला वाटतं. आता बाजारात घेऊन देते बघ. ठीक आहे. चला तर जाऊया मग मथुरेला. अगं आपण जातोय का नाही? अगं मावशी सांगितलंच पाहिजे का गं? हो तर मग सांगितलंच पाहिजे, नाहीतर आपल्या मालाची विक्री तरी कशी होणार? अगं मावशी ऐक तर मग मी घेतलं ताक माझं बासरी सारखं सरळ आहे बघ ना. माझ्यावर मरतात बघला मावशी तुला काय समजणार तुझ्या कमरेला आलंय बघ बा. हो, खूप बोललीस. अगं हे फटाकडे तू पण सांगितलं पाहिजे बघ. मावशी मी घेतलंय लोणी. मावशी मी घेतलंय लोणी. मी बघ किती कोवली काकडी आणि तू बघ मैद्याची गोणी. भावाने तू पण सांगितलं पाहिजे बघ. अगं मावशी सांगितलंच पाहिजे का? हो तर सांगितलंच पाहिजे. ऐक तर मग. अगं मावशी मी घेतला खवा. अगं मावशी मी घेतला खवा आणि तुझ्या आईला काय? मावशी पूर्ण ऐकून घे. तुझ्या आईला पण द्यावा आणि तू पण घ्यावा. आवडत दिसते. फटाकडे तू पण सांगितलं पाहिजे बघ. अगं मावशी मी घेतला दूध आणि मी बघ किती गोरी पान आणि ही मी काला भूत. कोण शाबास. मी ह्यांना बोलले बघ. अगं हो बाजूला. अगं छोटा तुझं वाकडं तिकडे पाहून मला टेन्शन आले खूप. आता तू गप्प बसायचं एकदम शोक म्हणजे शाबास. आज छोटा सिंग खूपच बोलतो. अगं पण मी चूप शांत बसले तर तुम्हाला मथुरेचा रस्ता कोण दाखवणार? अगं मावशी जाऊ दे ती लहान आहे समजून घे जरा. अगं पोरीनं बरोबर आहे. आणि आता आपल्याला जायला उशीर पण होतोय. जाता आता एक शृंगारगीत होऊन जाऊ दे. हॅलो आलेले बक्षीस पुढील प्रमाणे सोमा सोनू आगरे यांच्या स्मरणार्थ सुजाता शांताराम बेकरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमाकरिता आले आहे. त्याचबरोबर कैलासवासी चंद्रबागा सकाराम जाबरे यांच्या स्मरणार्थ आरती प्रदीप माचिवले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाकरिता 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्याचबरोबर समीक्षा सार्थक सलोनी श्रावणी श्रुती जाबरे यांच्याकडून संपूर्ण गवळणीकरिता 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्याचबरोबर राकेश साटले यांच्याकडून मावशीकरिता 100 रुपयाचे पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे राकेश साटले. लग्न माझे जमेना म्हणून मी बाई खूप रडले. हो बघते तर काय राकेशराव दारू पिऊन गटारात पडले. त्याचबरोबर भूमी गोरिवले छोट्या कॉलोनीकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भूमी गोरिवले यांच्याकडून छोट्या कॉलोनीकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संतोष जाबरे यांच्याकडून मावशीकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर
हॅलो, राजेश साठले यांच्या स्मरणार्थ रामचंद्र साठले यांच्याकडून 100 रुपये बालशाला या सर्व बक्षीसदात्यांचं एकजूट मित्रमंडळ कुणबी वरचीवाडी खूप खूप आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व बक्षीसदात्यांचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी बाजाराला जायचं खरं, पण तू घेतलं काय नेतलं सांगणार कधी? अगं पोरीनो, मी घेतलं काय आणि घेतलं काय ते सांगितलंच पाहिजे काय? हो मावशी, सांगितलंच पाहिजे. आता तर मग दही दुधाची माठ मी डोक्यावर धरीन, दही दुधाची माठ मी डोक्यावर धरीन, माझ्यापासून जरा लांब उभ्या राहा, नाही तर पायाखाली चिरडून मारीन. शाबास. पोरीनो, सूर्य माथ्यावर आलाय, आपल्याला हळूहळू जायला हवे. जाता एक शिंगाड गीत होऊन जाऊ दे. वेळ हा झाला बरोबर चला सयानो आवरा सयानो जाऊया मधुरेला. वेळ झाला बरोबर वेळ झाला बरोबर आवरा सयानो जाऊया आवरा सयानो जाऊया मधुरेला. Bye.
मधुरेला अभयंगयानो जाऊया मधुरेला. अरे सुदामा बोल पेंड्या. अरे काय सांगतो तुला? काय बोलतोस काय? अरे एक गंमत झाली गड्या. काय बोलतोस? अरे लय मोठी गंमत झाली ना रे. कोणती रे? अरे परवा मी बैल घेऊन गेलो होतो. कुठं? अरे बैल म्हणजे कुठं तिथून वरती गेलो देवाच्या माताला. देवाच्या माताला? अरे मग अरे बैल रात्रीच्या आवरतायत काय बोलतो? सारखे बैल राहिले नाही आज. होय ना हो? विचारते आनंद साधल्यांना बैलासारखे बैल राहिलेले नाही आज. होय काय? सगळे झोपडी सात पाठी आवाज येतोय काय? अरे बाबा नीट बस. कुठं तरी घुसल काय तरी बाबा बस नीट. अरे काय गंमत झाली सांगतो तुला. काय बोलतोस? अरे म्हणजे तो बैल काय तो माझ्या आवरत नव्हता. अजिबात आवरत नव्हता बैल तू. काय बोलतो? अरे म्हणजे काय सांगू त्याच्या मागे पळत 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 देवाच्या माता मी भाटीच्या माताला गेलो. एवढ्या लांब? अरे मग तर टाकीवरनं खाली आलो. तरी बैल काय मला झेपत नव्हता. असला बैल कसलाय? अरे मग आणि त्या दिवशी आणखीन एक मोठी गंमत झाली. कोणती रे? अरे आनंद दादा बोलला दीपक साठलेची पोरगी ती बारकी पोरगी कॉलेजवाली तिला पाठवलं त्या गायला घेऊन. अरे हा आणि ती मोबाईलवर फास्ट फूस काय करत होती. काय बोलतो? अरे काय गेली कुठं मी मोबाईलवर करते फास्ट फूस. मुंबईवाली का? अरे मुंबईवाली पोरगी लाईटीवरची पोरगी काय सांभाळायची दिलेली ती बसलेली बांधावर टेकून आणि आपण फिरवते बोटा. अरे मोबाईलवर बोटा फिरत नव्हता काय कुठे तिला भेटतच नव्हती. काय बोलतो? अरे तिला भेटत नव्हती. नंतर मला म्हणते दादानू गाय काय मला भेटत नाही आहे. मग अरे मग काय ह्या जाळीतनं त्या जाळीत ह्या जाळीतनं त्या जाळीत. अरे बाबा नीट बस काहीतरी होईल आतमध्ये. अरे मग जाळीत बसली म्हणते आता काय बघायचं लागल. नाही तर आनंदाला काय घरात घेत नव्हता तिला. मला गाय सोडून झालं मोबाईल टाकला तिथं. अरे आधी गाय शोधायला पाहिजे. मग काय ह्या जाळीतनं त्या जाळीत ह्या जाळीतनं त्या जाळीत. आणि पोरगे हिला समजलं. अरे ती कुठे जाळीत घुसते? अरे तरी जाळीत गेली असेल तर माहिती ना. मोबाईलवर बोटा फिरवायची तेवढी तिला बरोबर कळतात. अरे मग ह्या गडबडीमध्ये काय झालं मी जाळीत घुसलो आणि आता सगळ्या गर्दीच्या जाळीनुसार एकदम गच्च झाले ना रे. एक काटा घुसला की दुसरा काटा घुसायचा. एक काटा घुसला की दुसरा काटा घुसायचा. आता कवा तोडत नाहीत ना पहिल्या. आणि तेवढ्यात आली कुत्र्यांची साय. कुत्र्यांची? अरे हा अरे कुत्र्यांची साय आली. अरे आली ती आली आणि गाडी झालीच ना रे. झाली हा आणि मला सगळं अडकलेलं. एक तिकडनं घुस एक तिकडनं घुस. आणि त्यांची काय जो भावकीत मिटिंग झाली. अरे म्हणजे एकदम खतरनाक मिटिंग झाली. आणि त्यांनी जो मला कुठं काय काय केलं काय विचारू नको. काय बोलतो? अरे कुठं म्हणजे ती भावकीत मिटिंगच तशी झाली. अरे लय बेकार झाला तरी. आणि त्या गडबडीत यायला तिथे लय उशीर झाला रे. लय उशीर झाला. अशी ही गंमत झाली. अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितलेली आहे. कोणती रे? अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे 1660 गोपिकांचा मेळा. अरे हा 1660 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आलेला आहे. आणि ही अडवण्याची कामगिरी तुला सांगितले. माझ्या काय होणार? अरे तुझ्या माहिती नाही माझ्या व्हायची नाही. अरे म्हणजे इथं काम करायचं कुणी? कृष्ण देवांचा हुकूम आहे. कामगिरी तर करावीच लागेल. माझ्यान तर होणार नाही. अरे तुझ्यान होणार नाही माझ्यान होणार नाही. ही कामगिरी करायची कुणी? तुझा तो मित्र नाही काय तो लंगडत चालतो असा कामगिरी करील काय? बघ एकदा वाकड्या काय करून तर बघू. करील बघ
हाक मारून बघू. हात मारून दे बघ. आधी तू हाक मारून बघ. मी आवाज बघतो येतो काय. पण आता तू पुढे जवळ सारखं नसेल. त्याला सवय भावीच्या आईला जायची आणि पर्यंत खाली दुसरा कुठं जात नाही. पण भेटेल काय त्याला आवाज पोचल काय. आवाज देऊन बघतो. मठावरनं भावीच्या आईला गेलेला आहे. बघतो आवाज येईल. कोणाच्या पाठने गेलेला आहे तर माहिती नाही आहे. पण बघू पाठने आता गेलेला आहे. कुठं दिसतोय काय बघू आवाज मारून. काय कुठं? ए पाकड्या रे पाकड्या. मी सांगतो तुझा आवाज जाणारच नाही त्याला. परत एकदा मारून बघ. ए पाकड्या रे पाकड्या. काहीच जात नाही त्याचा आवाज. आता माझा आवाज बघ. हा, तू देऊन बघ एकदा. बघायचा आहे बघ. आता कसं जरा रिहर्सल झाली पाहिजे ना. आवाज असा वर गेला पाहिजे. असं करतात. हा असा 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 आवाज कानात घुसला पाहिजे. कुठल्या जाळीत गेलेला असं काय सांगता येत नाही. तर वाकड्या गडी आहे तो. बरं एकदा आवाज बघतो. नको बाबा. कुठून पण सुटतं. काय बघ हात मारून बघतो. आवाज काम करायला पाहिजे. देवांचा हुकूम आहे. देवांचा हुकूम आहे. बरोबर. आवाज तो. अरे ये पागडे रे पागडे. तुला वाटतं. हा गेला अजून. आता देऊन बघतो. अरे ये पागडे रे पागडे. लवकर ये इकडं मजा दूध खायला भेटणार. लवकर ये लवकर ये. अरे तरी पण तिला घेऊन ये लवकर ये. ये बाबा ये लवकर ये. गरज आहे तुझी. करेल ना. कपिला माझी गाय चुकली वरच्या रानाला. कपिला माझी गाय चुकली वरच्या रानाला. वरच्या रानाला तुझा बाप नवसाला. गाय चुकली वरच्या रानाला. Thank you.
अरे ह्याचं काय झालं काय झालं काय माहिती अरे बाबा सोन्या अरे माझ्या सोन्याला एवढा लांब ना आलास नक्की झालं तरी काय माहिती पाणी पी, पाणी. अरे नक्की काय काय ह्याच्यात तू बरं बाबा लय दामला आता बाबा होता कुठल्या झाली सांगतो रे एवढा दामलास होताच कुठे जावा आता झालं तुमचं काम कोण आहे रे? कोण कोण आहे दोन्ही? पर्यंत कोण आहे कोण आहे कोण तुम्हाला नाही समजणार कोण रे नाही दिसणार नाही फक्त मला दिसत काय कोण रे फाकडी आहे तुला काय दिसतं आम्हाला काय नाही दिसत अंतर्ज्ञानी बाबा पण अरे बाबा आहेस बाबा बाबा जाम क्या काय रे तू आता कुठं सांग मला पहिला अरे काय सांगू तुला अरे बाबा काय आणलं हा? तू सगळं मिक्स सगळं मिक्स आहे तर तू असा ताटत आलेला पण त्या हात कुठे कुठे घातला होता ताळात हात दुसता असा असा करत होता अरे रा, 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 छी, छी, छी. हा आले. भिजला होतास का भिजला होतास का जुतला होता नक्की नक्की रोज. गावा म्हणतोय मी डावा पण उजवा पण दोन्ही पण आणि त्याला एकसाथ. म्हणतात आणि आम्हाला म्हणतो पी म्हणतो आम्हाला लागते आता ही पण बाजूला उशीर का झाला आता अरे सांगितलं ना सांगतो हा हो गुरु गेली नाण्या वाटल्यावरती नाण्यापाटावर घेऊन गेला होतास नाण्या वाटल्यावरती गेली बसलो एका दगडावरती ती गाणी लावली होती आजकाल पोरं लावतात ना साठल्याच्या पोरीसारखी बरोबर तिला मोबाईल गाणी ऐकायची सवय आहे हा. जा. अरे जायाचं जायाचं अरे शरीला जायाचं शरीला कधीला त्या मोबाईल मध्ये गाणं ऐकलं बर गाणं ऐकलं काय सांगू माझी गाय कपिला अशी उतारली ना अशी उदारली अशी उतारली वा पुढं माझी गाय पाटणं तुझा वाघ पुढं तुझी गाय पटणं आणि मी गायच्या पटणं म्हणजे तो वाघ पुढं तुझी गाय मागं असं कसं तुझी गाय पुढं तिच्या माग वाघ तिच्या माग तू नक्की माझा कसं काय होतं? पला आला नाही तुझा काय पला आला नाही अशी गाय गेली त्या वाघाच्या पुढं वाघाच्या पुढं गाय गेली वाघ पुढं गाय पुढं वाघ पुढं गाय पुढं मग तू कुठं होता गायच्या पाटणं होता पुढे काय इकडे आलो धामणवाडीत धामणवाडीला गेलास तू धामणवाडीत आलो आणि साठल्यात आपले ते तर बोललो गाय कुठं मागली काय त्यांना कधी उमगतच नाही खायच्या अंगला गाय गेली इकडे काहीतरी सरपारलं 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 मी गाय बघितली होती खायच्या अंगला बघितलं तर हो पम्या साठल्याचा कुत्र्या पम्या आगळा तरी कुत्रा मला होता. माझी गाय का मिळाली? म्हणजे त्या वाघ नव्हता आता पम्या साडल्याचा कुत्रा होता जायाचं, जायाचं. म्हणून त्याला यायला उशीर झाला काय अजून एक काय अरे अजून काय घटना घडली मग अरे 6 महिने जो पोटात ठेवला तेवढा आता वकून काढतो काय 6 महिने ठेवलंस आता काय तर बोलून टाकड्या अरे काय झालं अरे बायकोन दिला तांदूळ मला दळून घेऊन या पोरांना 4 भाकऱ्या टाकायला होती कोण तुला तांदूळ दिला आणि म्हणाली चक्कीवरनं दलून आला गंगात गेलास घेऊन अरे गंगात गेलो हा तर लाईट गेली होती लाईट गेली की आता मगाशी पण गेली होती पुढं गेलो तिथं होतो हिस्टी स्टँडला बसलेला बसलीला होता 2 पोरं आली 2 पोरं आली 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 मुंबईची होती मला कुंभेवाडी जायचं आहे मुंबईची होती पुण्याची होती पुण्याची होती कुंडीवाडी जायचं आहे एकाला विचारलं बा कुठून आला रे
तो म्हणाला, काका आलो पुण्यातून आणि पुण्यातून? हा आला भोसरीवरून. भोसरी बोलला तो भोसरीवर पण बोला कशाला त्याला शिवी देतो, चांगला हट्टा खाटा माणूस आहे. होय, भोसरी? का बोलला? मग म्हणाला काका असं नाही हो, भोसरी गाव आहे पुण्याच्या बाजूला असं. भोसरी गावात ना गडी होता अरे जायचं जायचं. गाणं सांगा काय? अरे बाबा त्याला देऊन पुढं आणून त्याला भरपूर काय काय करायचं आहे. बरं सगळं ते जाऊ दे. कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली बघ. काय म्हणतो? अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली. अरे कसली? अरे 1660 गोपिकांचा मेळा काय? थाट माट करून मथुरेच्या बाजारात जात आहे असं आहे का? आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने तुला सांगितली. उठाट गवलं मग. तुला गवळणी बघायची आहे? हा. तुला गवळणी बघायची आहे? दाखवतो हा. तू ह्या काठीच्या टोकाकडे बघ. या काठीच्या टोकाकडे बघ. काम करा. आहेत ना डोळे? चार. बर उघडला तर लय भारी पडेल. तुझं तर दिसलं आम्हाला छलीला. हे बघ ह्या काठीच्या टोकाकडे बघायचं. कुठल्या? बघितला? ह्या काठीच्या टोकाकडे बघायचं. जसं टोक फिरेल तसं ते फिरायचं. ठीक आहे? नको तिकडं बघायचं नाही. ह्या काठीच्या टोकाकडे बघायचं. बघ जरा पाठी बघा कसं बाई काट पडून येते. तुला काय कुठं भोगायची भीती काय? अरे बाबा बघितलास काय गवळणी? बघितला हो. त्यांना- गवळीने पांड्या फटू काय? पांद्या फुटू का? त्यांच्यात एक साडी जाती पण आहे. काय दिसले म्हातारी आहे. हा. बघ सगळ्या बघून घे. काय झालं रे गड्या? मावशी मिळालं वाटतं खाऊ भेटला वाटतं. शाणी जानती मावशी तुला सांगितलं तिच्याकडे जाऊ नकोस. तू तिच्याकडे दिला. तुला आता सगळ्या म्हाताऱ्याच आवडायला लागलेल्या आहेत. त्यात शाणी जानती म्हातारी आहे. तिच्या पण जरा जपून राहा. त्यांना जाऊन विचार. अरे किती तिरकून बघशील. अरे सोनिया इकडे ये. काय झालं रे गड्या? अरे काय झालं? अरे काय झालं काय? म्हातारीकडे बघून एवढा काय असतो? अरे गड्या झालं काय? म्हातारी दूध गाय का दिसते. अरे खाता पिढ्या काढायची आहे मावशी. तुमच्याकडे बघा नाही बस झालं हाय तर पण पाठवून काटेवर पडला नाही. तिला जाऊन विचार. बाई तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? बाई नुनू. अरे बाई नुनू नाही बाई अर्थ वेगळा होतोय. नीट विचार. बाई नुनू. अरे बाई नू नीट विचार. हल्ला पटका याला बोलली तुला. तिला जाऊन प्रेमाने विचार. बाई तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळेतून जाणार मथुरेला. काय बोलली रे? असं बोलली का? ती बोलली असेल आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. तिला जाऊन सांग हा रस्ता प्रतिबंध आहे.
हा रस्ता परतरी काय प्रतिबंध आहे आहे थोडे व्हायची तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे आणि हा रस्ता बंद आहे हा रस्ता बंद आहे अरे मेल्या किती वेळ सांगू आम्ही आलेलो गोकुळतून जाणार मथुरेला. हा रस्ता बंद आहे हा रस्ता बंद आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. तिथं पण तो पण रस्ता बंद आहे तो पण रस्ता बंद आहे आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. तिथं तो मोठा उभा करून ठेवलेला आहे मोठा वासा पेढा घातलेला हा भाऊ वेडा घातलेला आहे हा पण रस्ता बंद आहे म्हणतात तरी बोलून. काय बोलली तुला माहिती नाही कोण म्हणतात आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी असे आम्ही कृष्णदेवाचे संगडी तुम्ही कृष्णदेवगाचे संगडी हे आम्हाला कसे कळणार. आमच्याकडे कायदा आहे तुमच्याकडे कायदा आहे ए बरोबर सांगा बरं मग तुमचा कायदा. ऐक तर मग माझा कांदा बोलली कांदा बोलली तुला बायकोन कांदा दिला ना काय मागशी माझ्याकडे पण कांदा अरे कांदा कांदा अरे नको 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 काढू. अरे बायकोन दिला तर केवढा नको नक्की कांदा एवढा आतमध्ये एवढा इथं हातलावर हवा की नको अरे बाय ग मोठा कांदा मावशी कांदा अरे तो कांद्याचं मी काय करू? तू तिथे बोलले काय होता कांदा आहे काय अरे कायदा असेल कायदा आपल्याकडे कायदा आहे आपण तिला कायदा सांगूया सांग म्हातारीला आमचा कायदा तुम्हाला ऐकावा लागेल कायदा ऐकावा लागेल कांदा सांगा खावा बरं तुमचा नको. कायदा. मी तरी काढला आहे नको तर मला चल आपण तिला कायदा सांगूया माठामध्ये काय घेतलं दाखव ग बाये माठामध्ये काय घेतलं दाखव ग बाये बाजाराला जाण्याचे तू करू नको गाये बाजाराला जाण्याचे तू करू नको गाये माठामध्ये काय घेतलं दाखव कायदा
कायदा पटवून नव्हता सांगायचा, काकड हात घालून कायदा पटवत होतास काय? मावशी पटली मला. मावशी पटली? पटेल नाही काय? तिला सांग आता आमचा कायदा पटला असेल तर हुकुमाप्रमाणे तुम्हाला बसावं लागेल. मावशी आमचा कायदा पटला असेल तर हुकमाप्रमाणे तुला बसावं लागेल. अगं पोरीनो, आपण थोडे जमले म्हणून बसून घेऊया. अगं दमल्या म्हणून नाही, आमच्या कायद्याप्रमाणेच बसावं लागेल. जमला म्हणून बसावं लागेल. बसावं लागेल. बस आमच्या कायद्याने तुम्हाला बसावं लागेल. तुमच्या कायद्यानेच तुम्हाला बसावं लागेल. बघ सगळ्या बसल्या काय त्या अण्णा कोंडा अंडा पाणी. अरे भाऊ तुला काउंट जमतोय काय? एक कमी आहे. हे कमी आहे, परत मधून बघ. नीट मोज, 4 डोळ्यात दिसतायत, डोळे पुसून घे. नको तिकडे जातोस, काहीतरी करतोस, परत मोज. अरे भाऊ पाया ना हातान पूस. एक. हे त्याला पण गिनती करायची. हा सगळ्यांना बारका असं म्हणून काय आलं मोजायचं आहे. जमलं काय? एक काहीतरी झाड मोठं करून. अरे ती म्हातारीच आहे तुझी, बघ तिला विचार काय बसतीस नाही. मावशी, का नाही बसली? कांदा पटलेला नाही. मोठ्या जागा बसावंच लागेल. हवा सावकाश. मावशी, हे बघितलंस काय? कामगिरी त्यांनी पार पाडलेली दिसत नाही. प्रत्यक्षात आपणच विचारून पाहूया. गवळींनो, तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? डोईवर माठ नेता कुठे? मथुरेमध्ये जाणारे सर्व रस्ते मी बंद केले आहेत. 12 रस्त्याचा एक मार्ग करून मी तिथे उभा आहे. श्रीकृष्ण भगवान. तर राधे कसे असतात? राधे तुझं म्हणणं बरोबर आहे. मला देश तसा वेश धारण करावा लागतो. ऐक तर राधे माझ्या जन्माची. ऐकून घे ग राधा माझ्या जन्माची खुणा. यशोदेचा काना मेघ गोकुळाचा राहणारा. यशोदेचा काना मेघ गोकुळाचा राहणारा. Oh
ऐकलीस का राजा माझ्या जन्माची गुन्हा? आता अक्षरान द्या आणि मधुरेला निघून जा. दिलेले वचन मी आज 8व्या अवतारी पूर्ण करून घेणार आहे. सूरचेडिता मंजुळाणी वेडी मिसाली प्रेम दिवाणी विसरले मी विसरले मी देहभान दयाळन तू माझा जीवप्राण दयाघन तू माझा जीवप्राण Thank you.
घोरंबे योगेश घोरंबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की गाणं वन्स मोर झालं पाहिजे. जान्हवी पेंडारी यांच्याकडून सुद्धा या गाण्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हे गाणं वन्स मोर झालं पाहिजे. खरंच सर्व प्रेक्षक दात्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार आहोत. या नवोदित कलाकारांकरिता आपण दिलेली ही साथ आमच्यासाठी खूप मोलाची असेल. गाणं पुन्हा होत आहे वन्स मोर. गायकांनी पुढे येऊन स्टेजवर गावं अशी त्यांची इच्छा आहे. मी विनंती करेन संजय जाबरे यांना की हे गाणं समोर जाऊन गायचं. शबाश. ही बातमी त्या कंस मामाला कळली तर तळपायाची आग त्याची मस्तकाला जाईल. काहीतरी युक्तीने त्याचा समाचार घेतला पाहिजे. शबाश. हा बस बस
मथुरा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस तो आत्मी सूर्य माझ्यावर आला. काय गे बाबू 10 वाजता येणाऱ्या गवळणी 12 वाजले तरी त्यांचा पत्ता नाही. आलं लक्षात. देवकीचा पुत्र देवकीचा 8वा पुत्र कृष्ण या काळ्या कृष्णाचा जातो गोकुळात आणि घेत होत्या काळ्या कृष्णाचा समाचार. कृष्णा मामाला आलिंगन दे. मामा मी आलिंगन देण्यासाठी आलो नाही. त्यावेळी मला 7 भावंडांना शिवराज नावाची स्थळ पिता मायाचा माझा कृष्णा लहानपण मोठा लहान घेऊ नकोस. मामा सिंहाच्या वजिरेला वाघाची भीती दाखवू नको. कृष्णा आचार्य मान तर होईल आकाशात गेलास तर पायाखाली ठेवून मारेन. आणि आकाशात जाऊन जपलास तर टांगडी धरून खेचून आणेन. कृष्णा आणि या भूतलावरती राहिलास तर काकेसारखा सोडून काढ. कृष्णा कृष्णा आला तुझ्या पाठीवर. कृष्णा
पळणार होता. मामा आम्ही पळलो नव्हतो. त्या स्वर्गाचे दार उघडायला गेलो होतो. तुला एवढी करणे असेल हिंमत तो हो युद्धात. होय दादा. Yeah.